नांदगाव नगरपंचायतच्या सर्वच विषय समित्यावर महाविकास आघाडीचे वर्चस्व. विरोधकांना एकही समिती नाही. नांदगाव खंडेश्वर. नगरपंचायतच्या सर्वच विषय समित्यावर महाविकास आघाडीला वर्चस्व मिळवण्यात यश आले असून बिनविरोध 5 पैकी 4 समित्या महाविकास आघाडीचे सभापती निवडून आलेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व राहिले. नांदगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष शिवसेना पक्षाच्या सौ प्राप्ती मारोटकर निवडून आल्या. उपाध्यक्ष ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे झाले. तर 19 जानेवारी रोजी विषय समिती निवडणूक पार पडली. यात पक्षीय बलाबल शिवसेना उबाठा 5 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 सदस्य, काँग्रेस पक्ष 5 सदस्य, भाजपा 3 सदस्य, प्रहार व राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 1 सदस्य आहेत. नियमानुसार उपाध्यक्षांना अर्थ व नियोजन समिती बहुमताने देण्यात आली. तर इतर विषय समितीमध्ये पाणीपुरवठा सभापती वासुदेव लोखंडे, महिला व बालकल्याण समिती कांता लोमटे, आरोग्य व स्वच्छता सौ ज्योत्स्ना धवसे, बांधकाम मो रियाज, तर महिला बालकल्याण उपसभापती शीला वाडेकर यांची निवड करण्यात आली. 5ही समितीमध्ये विरोधी भाजपा गटाचे प्रत्येक समितीमध्ये एकच सदस्य संख्येनुसार आल्याने भाजपा विरोधी गटाला एकही समिती मिळवता आली नाही. पीठासीन अधिकारी विकास भोयर व सहाय्यक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांनी निवडणुकीचे कामकाज पार पाडले. भेळ देणारी महिला झाली सभापती. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षावर नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या कांता लोमटे या बसस्थानक परिसरात नाश्ता, भेळ विकण्याचे काम करतात. एका सामान्य महिलेला नगरपंचायतीची महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून निवड करून शिवसेनेने एका सामान्य महिलेला न्याय दिल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी गटाचे गटनेते प्रकाश मारोटकर यांनी व्यक्त केली.